दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून परवाचा जो बंद आहे, एक तर या विकृतांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे, पोलिसांवरती आणि जे संवेदनहीन सरकार बसलेले 2-2.5 महिन्याच्या काळासाठी अजूनही त्यांना सुद्धा एक कळलं पाहिजे की आपण सगळ्या लोकांना असं गृहीत धरून चालता येणार नाही। आणि परत एकदा सांगतो की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते ते काढा। काल सुद्धा एवढी तिकडे सगळा आगडोंब उसळला होता तरी सुद्धा हे मिरवत होते रत्नागिरीमध्ये। हे किती निर्लज्जपणाचा कळस आहे। राख्या बांधून बांधून फोटो काढतायत, पण त्या बंधनाला अर्थ आहे। रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो, आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर ही दादागिरी चिरडण्याची हिंमत सगळ्या बहिणींमध्ये आहे। घटना झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते किंवा विरोधक यांनी एकत्र येऊन काही पावलं उचलणं, कायदा करणं, शक्ती विधेयक जे आणलं गेलं त्याचं पुढे काय झालं? अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलावंसं वाटतं की आपण काय करतो, जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया, त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हाथरस, उन्नाव, तिथे सुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला, कुटुंबियांना कळू दिलं नाही। नंतर या अशा घटना घडतात, थोडा एक काळापुरता उद्रेक होतो, पुन्हा आपण झोपतो, पुन्हा काहीतरी घडतं, पुन्हा आपण जागे होतो। तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये। आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतो की थोडे दिन के मेहमान हो, तुम्ही जरा नीटपणाने वागा, कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचं आहे। तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच, अगदी गद्दारी करून झाला होतास, पण माझं रक्षण तू केलं नाहीस, उत्तर दे। आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो, जवळपास सगळी तयारी झाली होती। आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून यांनी सरकार पाडलं की काय? आता त्या विधेयकाचं झालं काय? काय सुधारणा असतील, काय असेल करा ना, पण आणा ना ते। आणि दुसरी गोष्ट, ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या। ठीक आहे। अक्षय शिंदेच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता ते असं म्हणतायत की आम्हाला फसवलं गेलं आहे, अक्षय निर्दोष आहे, आम्हाला फसवलं गेलं आहे। त्या ठिकाणी महिला सेविका देखील होत्या, पण अक्षयने असं कृत्य केलं नाही, आम्हाला फसवलं गेलं असा वारंवार उल्लेख ते करतात। मी काही इकडे न्यायमूर्तीच्या भूमिकेत बसलेलो नाहीये। जर अक्षयला फसवलं गेलेलं नसेल तरी सुद्धा त्या मुलीसोबत जे झाले ते खोटं आहे का? म्हणजे मग हा प्रश्न अजून गहन होतो की मग खरा गुन्हेगार कोण आहे? जर हे खरं असेल तर तरी म्हणजे प्रश्न तोच राहतो, त्या मुलींसोबत झालेलं जे काय अपकृत्य आहे ते खोटं आहे का?